Okay, am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, at the last lecture, I think we have implemented one program. We want to see the execution of the same program, no? Yes, ma'am. The program is related to the for loop, no? ऑड आणि इव्हन नंबरचाच केला होता का प्रोग्राम काल? Yes, ma'am. Yes, ma'am. प्रोग्राम आहे लिहिलेला सगळ्यांकडे? प्रोग्राम आहे का लिहिलेला सगळ्यांकडे? जर कोणाला बसायचं असेल तर काय की जे इंग्रजी ज्या विद्यार्थ्यांनी केलंय आपली मराठी जादू असलेले प्रोग्राम आहे का सगळ्यांकडे लिहिलेला? No, ma'am. लिहिलं नाही प्रोग्राम? No, ma'am. एक मिनिट, इंग्रजी मराठी दोन्ही एका काळाला लावले. त्यात एक्झिक्युशन लिहिलेलं कसं लक्षात येईल? मराठी
काय झालंय? अहो, बघा. अरे काय काय आहे आज नेटवर्क? ठीक आहे. हा प्रोग्राम लिहून घ्या. नोटबुक मध्ये हा प्रोग्राम लिहून घ्या, म्हणजे आपल्याला इकडे टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये एक्झिक्युशन लिहिताना तुमच्या समोर कोड असेल.
झालं? झाला का लिहून प्रोग्राम? No, ma'am. लिहा पटपट. हॅलो, गुड मॉर्निंग, बोला की. तर ते तुम्हाला नंतरच रिवर्ट होतील बघा, म्हणजे पुढे तुमचे जर डिपॉझिट वगैरे असेल त्यावेळेस. नाही तसं करू नका, कारण मी काही खाली विचारलेलं नाहीये. तसं जर सरांनी अलाव नाही केलं तर परत प्रॉब्लेम होईल तुमचा पण आणि त्यांचा पण. आणि म्हणजे मुळात तर भरून झाले तर सगळ्यांच्या फी, फॉर्म सगळ्यांचे सबमिट झाले, असं कोणी राहिलेलंच नाहीये. कोण हो? पूनम सुतारचं झालं की काल? हो. हम्म. झालं? Yes, ma'am. आपण आता हे एक्झिक्युशन बघूयात वर्ड मध्ये. आणि ज्या घेते तर छुरी का ग? लाईट पण नाहीये. दोन घेऊ का एक? एक. ठीक आहे. इनिशियली आपण आता एक्झिक्युशन लिहिताना काय करतोय, इनिशियल कंडिशन घेतोय. आता आपण ए व्हेरिएबल थ्रू काय केलंय, लूप कंट्रोल करतोय, बरोबर आहे. ए व्हेरिएबल थ्रू काय केलंय आपण, हे लूप कंट्रोल केलंय. ठीक आहे. मग आता इथे कसं येईल, इनिशियल कंडिशन ए इज इक्वल टू 1. काय येईल इनिशियल कंडिशन, ए इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर काय करतोय आपण, फॉर लूप मध्ये नेहमी सुरुवातीला काय असते, इनिशियल कंडिशन. त्याच्यानंतर काय चेक करतो आपण, लास्ट कंडिशन. आता लास्ट कंडिशन काय आहे, ए इज एम आय ऑडिबल, आवाज येतोय ना माझ्या सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट कंडिशन काय आपली, आपल्याला 5 नंबर चेक करायचे, इव्हन आहेत की ऑड आहेत. म्हणजे आपल्याला लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचंय, 5 वेळा एक्झिक्यूट करायचंय. म्हणून आपली लास्ट कंडिशन काय ते, ए इज लेस दॅन इक्वल टू 5. ए इज लेस दॅन इक्वल टू 5, बरोबर आहे. लास्ट कंडिशन बरोबर आहे का, एकदा चेक करूया. ए इज लेस दॅन इक्वल टू 5. त्याच्यानंतर आता आपण ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झाल्यानंतर काय केलं, आपण ह्या लूप मध्ये एंटर केलं.
एंटर केल्या पहिला काय येतोय मेसेज येतोय तुमच्या समोर एंटर नंबर, बरोबर आहे. आणि आपण एक नंबर काय करतोय एंटर करतोय आणि तो नंबर व्हेरिएबल मध्ये काय होतोय तो स्टोअर होतोय. मग ते इथं ह्याच्यामध्ये कसं येईल, लास्ट कंडिशन चेक केल्यानंतर मेसेज तुमच्या समोर काय डिस्प्ले येईल, एंटर नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नंबर व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू म्हणजे स्टोअर करतोय. त्याच्यानंतर काय करतोय आपण, नेक्स्ट स्टेप काय आहे, वी आर गोइंग टू चेक द नंबर. इफ नंबर मॉड 2 इज इक्वल टू 0 असेल तर मेसेज काय प्रिंट करायचा आहे, नंबर इज इव्हन. एल्स मेसेज काय प्रिंट करायचा आहे, नंबर इज ऑड. मग इथे आपण काय चेक करणार, इफ नंबर मॉड 2 is equal to 0. If the condition is true, तर काय करायचंय, मेसेज डिस्प्ले करायचंय आपल्याला इव्हन. आणि कंडिशन फॉल्स असेल तर दुसरा मेसेज काय डिस्प्ले करायचंय, ऑड. अँड देन वी आर गोइंग टू परफॉर्म द इन्क्रीमेंट ऑपरेशन. एकदा एक पहिला नंबर चेक झाला इव्हन आहे की ऑड, त्याच्यानंतर आपल्याला काउंटर इन्क्रीज करायचा आणि दुसरा नंबर काय करायचा आहे, रीड करून घ्यायचा आहे. सो वी हॅव टू परफॉर्म हिअर ए प्लस प्लस. व्हॉट वी हॅव टू परफॉर्म हिअर, ए प्लस प्लस. लक्षात आलं हे टेबल कसं लिहायचं आहे ते, किंवा तुम्ही इथं Yes, सिंगल मेसेज कॉलम मध्ये जरी इव्हन ऑड लिहित गेलं ना तरी चालतं. म्हणजे कंडिशन ट्रू असेल तर मेसेज येईल इव्हन, फॉल्स असेल तर ऑड. एक कॉलम ठेवला तरी चालेल, 2 कॉलम केले तरी चालतील. आफ्टर ऑल हे सगळं तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे, हे काय आपल्याला कुठेच शो करायचं नाहीये. ठीक आहे. आता इनिशियली आपली ए इज इक्वल टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये का हो, ए आपला 1 आहे का, ए इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू चेक द लास्ट कंडिशन, 1 इज लेस दॅन इक्वल टू 5. कंडिशन काय आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे, True. ट्रू आहे. म्हणजे आपण काय झालं, लूप मध्ये एंटर केलं. लूप मध्ये एंटर केल्या तुमच्या स्क्रीनवर मेसेज काय येईल, एंटर नंबर. स्क्रीनवर मेसेज काय येईल, एंटर नंबर. ठीक आहे. मग आपण सपोज नंबर एंटर केला 5. नंबर काय एंटर केला आपण, 5. म्हणजे आता नंबर व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू आली हो, तुमचा जो नंबर व्हेरिएबल आहे इथं आहे की नाही नंबर व्हेरिएबल, वी हॅव डिक्लेअर हिअर व्हेरिएबल नंबर. त्याच्यामध्ये आपण युजर कडून नंबर रीड करून घेणार आहे, जे आपल्याला चेक करायचे इव्हन आहेत की ऑड आहेत. नंबर व्हेरिएबल कशासाठी घेतलंय आपण, त्याच्यामध्ये आपण नंबर ठेवणार आहोत आणि मग ते चेक करणार आहोत इव्हन आहेत की ऑड आहेत. सो या स्टेजला तुमच्या नंबर व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय येईल, नंबर इज इक्वल टू 5. म्हणजे तुमचा जो नंबर व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू किती आली तुमची, 5. लक्षात येतंय का गर्ल्स, Yes, ma'am. ठीक आहे मुली, Yes, ma'am. ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू चेक द कंडिशन. आता कंडिशन काय आहे, इफ 5 mod 2 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, ट्रू होते का फॉल्स आहे, हे बघा. False. 5 mod 2 हे कसं एक्झिक्यूट होतं बघा, इफ 5 mod 2 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन काय आहे हो, आपलं एक्सप्रेशन आहे 5 mod 2. आता मॉड्युलस ऑपरेटर कधी यूज करतो आपण, मॉड्युलस ऑपरेटर कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला रिमाइंडर चेक करायचं असते किंवा बाकी चेक करायचे असते त्यावेळेस आपण काय करतो, मॉड्युलस ऑपरेटर यूज करतो, बरोबर आहे. मग 5 mod 2 केलं तर बाकी किती शिल्लक राहतीये, 1. बाकी किती शिल्लक राहते 5 mod 2 केलं तर, हॅलो 1. सगळ्यांना लक्षात येते का हे एक्झिक्युशन कसं होतंय ते. 5 mod 2 केलं तर आपल्याला काय शिल्लक राहतं, 1 इज इक्वल टू 0. 1 इज इक्वल टू 0 काय आहे, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, False. फॉल्स. कंडिशन काय झाली तुमची, फॉल्स. म्हणजे अल्टिमेटली इथं पण कंडिशन काय झाली तुमची, False. फॉल्स. ठीक आहे. मग तुम्ही इथं पण मेसेज लिहू शकता ऑड
किंवा जर तुमची फॉल्स कंडिशन आली तर तुम्ही इथं पण मेसेज लिहू शकता ऑड. ठीक आहे. देन ए प्लस प्लस. आता काय झालं, एक नंबर रीड केला, तो चेक केला आणि आपल्या समोर आपल्याला कळालं की तो नंबर काय ऑड आहे. आता मला दुसरा नंबर रीड करायचा, म्हणजे मला लूप काय करायचं, परत एकदा रन करायचं. आता लूप मला परत एकदा रन करायचं असेल तर काउंटर काय करावं लागेल, एकनी वाढवावं लागेल. ए प्लस प्लस, नाव ए बिकम्स 2. इनिशियली ए किती होता 1, स्टार्टिंगला ए किती होता 1. ए प्लस प्लस केल्यानंतर तो किती झाला 2. आता आपण परत इनिशियल व्हॅल्यू कडे जायचं का, परत इनिशियल व्हॅल्यू कडे जायचं नाही. लास्ट कंडिशनच काय करायची, चेक करायची. नाव हिअर वी हॅव 2 इज लेस दॅन इक्वल टू 5. अगेन द कंडिशन इज ट्रू. म्हणजे काय झालं, आपण लूप मध्ये एंटर केलं. आफ्टर दॅट वी हॅव अ मेसेज एंटर नंबर. काय मेसेज आला आपल्याकडे, एंटर नंबर. बरोबर आहे. नाव इन दिस केस आय हॅव एंटर सपोज 4. यावेळेस काय केलं आपण 4 एंटर केलं, तर नंबर व्हेरिएबल मध्ये किती व्हॅल्यू येईल तुमची 4. नंबर व्हेरिएबल मध्ये किती व्हॅल्यू येईल 4. नाव आय एम गोइंग टू चेक हिअर इफ, आता इफ लिहायची गरज नाहीये, 4 mod 2 इज इक्वल टू 0. आता ही कंडिशन कशी चेक होईल सांगा, इथे इफ 4 mod 2 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन काय आहे, 4 mod 2. 4 mod 2 हे काय आपलं एक्सप्रेशन आहे. ह्याचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला 0 is equal to 0. 0. True. 4 mod 2 चा रिझल्ट काय मिळतो 0. म्हणजे 2 ने 4 ला भाग घातला तर बाकी किती शिल्लक राहते 0. 0. म्हणजे काय झालं इथे एक्सप्रेशन काय, म्हणजे इथे आपल्याला कंडिशन काय मिळाली 0 इक्वल टू 0. True. नाव द कंडिशन इज ट्रू. आता इथे कंडिशन काय झाली तुमची ट्रू. कंडिशन ट्रू झाली की मेसेज काय प्रिंट करायचं आपल्याला इवन. Even. ठीक आहे. देन आय ए प्लस प्लस, नाव ए बिकम्स 3. ए किती झाला 3. आता परत इनिशियल कंडिशन कडे जायचं का No. No. नाही. नाही, लास्ट कंडिशनच फक्त चेक करायची. लूप मध्येच फिरत राहायचंय आपल्याला. जोपर्यंत लास्ट कंडिशन सॅटिस्फाय होतीये तोपर्यंत लूप मध्येच फिरत राहायचं. सो आय हॅव टू चेक हिअर 3 इज लेस दॅन इक्वल टू 5. अगेन द कंडिशन इज ट्रू. नाव आय एम गोइंग टू रीड द व्हॅल्यू. मेसेज डिस्प्ले होईल तुम्हाला एंटर नंबर. इन दिस ऍट दिस टाइम आय एम गोइंग टू एंटर सपोज 6. म्हणजे नंबर व्हेरिएबल मध्ये किती व्हॅल्यू आली तुमची 6. Now here we are going to check 6 mod 2 is equal to 0. मग कंडिशन काय येईल आता, ही ट्रू असेल का फॉल्स असेल True. ट्रू. कंडिशन काय झाली तुमची ट्रू. म्हणजे मेसेज काय स्क्रीनवरती डिस्प्ले होईल इवन हम्म. आणि ए प्लस प्लस. बरोबर आहे. पुढचा ऑडचा मेसेज डिस्प्ले होईल का नाही, फक्त इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल का नाही होणार. डायरेक्ट आपण काय करतोय काउंटर इन्क्रीज करतोय. नाव ए प्लस प्लस ए बिकम्स 4. सो वी हॅव टू चेक हिअर 4 is less than equal to 5. Once again the condition is true. I'm going to read the next number which I want to check whether it is even or odd. So I have to enter here suppose 7. So number variable is having the value 7. I'm going to check here 7 mod 2 is equal to 0. Now tell me the condition is true or false. Condition true है का false है 7 mod 2 that means remainder is 1. False. Remainder is 1. So the condition is false and I'm going to display the message enter number is odd. Odd. Then a plus plus a becomes 5. So I'm going to check the last condition, that is 5 is less than equal to 5. The condition is true. True. Once again I'm going to read the next number. So at this time I'm going to read
10. Now number variable is having the value 10. Now here the condition 10 mod 2 is equal to 0. Now the condition is true or false? True. True. So I'm going to display the message even. True. Then a plus plus, so a becomes 6. Now I'm going to check the condition here. 6 is less than equal to 5. Now the condition is false. मग आपण False. लूप मध्ये एंटर करू का? नाही. नाही. लूप मध्ये एंटर करणार नाही, सो वी आर आउट ऑफ फॉर लूप. आलं लक्षात एक्झिक्युशन? Yes, ma'am. Yes, ma'am. प्रोग्राम लिहा, त्याच्या खाली टेबल लिहा किंवा त्याच्या खाली मग ते आउटपुट आपण जे लिहितोय तसं पण लिहू शकता. म्हणजे आउटपुटला नंबर रीड करून घ्यायचा, इव्हन आहे कॉर्ड डिस्प्ले करायचं फक्त. काल आपण पाहिलं ते आउटपुट पण. झालं? झालं का टेबल ड्रॉ करून? Yes, ma'am. ठीक आहे.
आपण आता ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट बघूयात. म्हणजे हे थोडेसे छोटे छोटे पार्ट आहेत आणि त्याच्यानंतर नेस्टेड फॉर लूप बघूयात, कारण नेस्टेड फॉर लूपला जरा जास्त वेळ लागेल, कारण त्याला म्हणजे तो थोडंसं एक्झिक्युशन त्याचं मोठं असतं. ठीक आहे. सो जस्ट वी हॅव टू फिनिश ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट अँड देन वी आर गोइंग टू स्टार्ट द नेस्टेड फॉर लूप. ठीक आहे. आता ब्रेक स्टेटमेंट नाव इट इज प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द लूप. बरोबर आहे. लूप मध्ये ब्रेक काय करतो, खूप महत्वाचा रोल प्ले करतं. म्हणजे आता आता बघा आपण मी काय म्हटलं होतं, आत्ताचं जे लूप आहे ते किती वेळा एक्झिक्यूट झालं? 5 वेळा एक्झिक्यूट झालं. 5 times. बरोबर आहे की नाही? 5 टाइम्स इट इज गोइंग टू एक्झिक्यूट. जर मला ते 3च वेळा एक्झिक्यूट करायचं असेल एखाद्या सिच्युएशनला, म्हणजे ब्रेक काय आपण नेहमीच यूज करतो असं काही नाही. एक सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला ते लूप 3च वेळा एक्झिक्यूट करायचे. बरोबर आहे. तर त्यावेळेस काय करतो आपण, एका पर्टिक्युलर किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनला तुम्हाला ते लूप ब्रेक करायचे. एक सिच्युएशन अशी आहे की सपोज आता आपण आता नंबर रीड करून घेतले. बरोबर आहे की नाही? आणि नंतर इव्हन आणि ऑड चेक केले. पण सपोज युजरने जर एखाद्या वेळेस 0 नंबर एंटर केला, तर त्यावेळेस मला ते पुढचं लूप, तिथून पुढचे लूप मला काय करायचे, एक्झिक्यूट करायचे नाहीयेत. ज्यावेळेस युजर 0 एंटर करेल त्यावेळेस मला काय करायचंय, कम्प्लीट लूप ब्रेक करायचे. कम्प्लीट लूप काय करायचे, ब्रेक करायचे. मग मला माहिती नाही ना की युजर पहिल्यांदा 0 टाकेल, दुसऱ्यांदा टाकेल का, तिसऱ्यांदा टाकेल का, चौथ्यांदा टाकेल. आय डोंट नो की तो कधी 0 टाकेल, 0 एंटर करेल. बरोबर आहे. मग सिच्युएशन आहे ही, सिच्युएशन काय आहे की जेव्हा युजर 0 एंटर करेल तेव्हा मला कम्प्लीट लूपचं एक्झिक्युशन थांबवायचे. पण असं पॉसिबल आहे का, नॉर्मल जर लूप आपण घेतलं तर असं पॉसिबल होतं का, तो 0 ला चेक करेल, 0 mod 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. कंडिशन ट्रू झाली म्हणून तो त्या 0 ला इव्हन डिस्प्ले करेल किंवा काय असेल ते सिच्युएशन काय होईल, एक्झिक्यूट होईल. पण लूप ब्रेक होईल का? लूप ब्रेक होत नाही. बरोबर आहे. पण मला ब्रेक करायचंय, पण मला काय करायचंय, ते लूप ब्रेक करायचे. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, हे ब्रेक स्टेटमेंट यूज करावं लागतं. एखाद्या सिच्युएशनला, ज्या सिच्युएशनला तुम्हाला लूप थांबवायचं आहे त्यावेळेस, किंवा लूपचं तिथून पुढचं कम्प्लीट एक्झिक्युशन जर थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, ब्रेक स्टेटमेंट यूज करावं लागतं. बरोबर आहे. हा एक झाला ब्रेक स्टेटमेंटचा यूज. दुसरा यूज काय, आपण स्विच केस बघणार आहोत. बघा या चॅप्टर मध्ये लास्ट पॉइंट काय आपला, स्विच केस. बरोबर आहे. स्विच केस मध्ये हे करतोय आपण, म्हणजे केसेस असतात. बरोबर आहे. मग तिथे भरपूर कंडिशन्स असतात आणि प्रत्येक कंडिशन वाईज आपण काय करत असतो, केसेस लिहित असतो. बरोबर आहे. केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3, केस नंबर 4, केस नंबर 5, केस नंबर 6, लाईक वाईज वी हॅव टू राईट डाऊन द केसेस. बरोबर आहे. मग प्रत्येक केस ही काय करावी लागते आपल्याला, ब्रेक स्टेटमेंटनी ब्रेक करावी लागते. प्रत्येक केस काय करावी लागते, ब्रेक स्टेटमेंटनी ब्रेक करावी लागते. अदरवाईज काय होतं, एखादी कंडिशन मॅच झाली की तिथून पुढच्या सगळ्याच केसेस काय होतात, एक्झिक्यूट होतात. स्विच केस मध्येही तुमच्या एका एक्झिक्युशनला फक्त एकच केस काय होत असते, एक्झिक्यूट असते. एका एक्झिक्युशनला फक्त एकच केस एक्झिक्यूट होत असते. बरोबर आहे. मग तसं जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर प्रत्येक केस काय करावी लागते, तुम्हाला ब्रेक करावी लागते. प्रत्येक केस काय करावी लागते, ब्रेक करावी लागते. त्यावेळेसही आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. बरोबर आहे. नाऊ जस्ट वी आर गोइंग टू सी द लूप. लूप मध्ये आपण ब्रेक स्टेटमेंट कसं यूज करणार आहे ते बघणार आहोत, कारण स्विच केस शिकताना आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करणारच आहोत. ठीक आहे. सो ब्रेक स्टेटमेंट. The break statement in C programming has the following two usage. When a break statement is encountered inside a loop, the loop is immediately terminated and the program control resumes at the next statement following the loop. Complete loop तुमचं काय होतं, टर्मिनेट होतं. कंप्लीट लूप काय होतं तुमचं, टर्मिनेट होतं. आणि लूपच्या बाहेर जो तुमचा रिमेनिंग प्रोग्राम आहे तो काय होतो, एक्झिक्यूट होतो. बरोबर आहे. दुसरा यूज काय आहे, इट कॅन बी यूज टू टर्मिनेट ए केस इन द स्विच केस स्टेटमेंट कन्वर्टेड टू द नेक्स्ट. हे पुढच्या पॉइंट मध्ये आपण काय करतोय, कव्हर्ड करतोय. बरोबर आहे. If you are using nested loops, the break statement will stop the execution of the innermost loop and start the execution of the next line of the code after the block. आता आपण हे ब्रेक स्टेटमेंट नेस्टेड फॉर लूप मध्ये पण यूज करू शकतो. मग आपण कुठला लूप ब्रेक करतो त्याप्रमाणे काय होईल, ते लूप
ब्रेक होईल, आउटर लूप ब्रेक होईल किंवा इनर लूप ब्रेक होईल. हे आपण नेस्टेड फॉर लूपच्या वेळेस बघूयात. एखादा प्रोग्राम सापडला तर आपण तो एक्झिक्यूट करून बघूयात. नाऊ वी हॅव टू फोकस ऑन ओनली द लूप. एका लूप मध्ये आपण फक्त ब्रेक स्टेटमेंट कसं एक्झिक्यूट होतं ते बघणार आहोत. सगळ्यांनी हेडिंग लिहून घ्या फक्त ब्रेक स्टेटमेंट. आणि हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. वेळ झालाय ना, सर जॉईन व्हायला लागले बहुतेक. नाही, वेळ आहे की अजून? लिहून घ्या मग. वेळ आहे अजून 8 मिनिट. फक्त हे 2 स्टेटमेंट लिहिले तरी चालतील. पहिलं, द ब्रेक स्टेटमेंट इन सी प्रोग्रामिंग हॅज द फॉलोइंग 2 युसेज. फर्स्ट वन इज टू टर्मिनेट द लूप अँड सेकंड वन इज इन द स्विच केस. हे 2 स्टेटमेंट लिहिले तरी चालतील तुमच्या नोटबुक मध्ये. सेकंड अँड थर्ड. झालं? हॅलो. ठीक आहे. झालं? Yes. Yes, ma'am. We have to stop here.